नमस्ते, मी अरविंद भोसले. बेसिकली मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. सिनेमा अवकारिका एक 5 वर्ष अभ्यास करून या सिनेमा आत्ता म्हणजे बनलेला आहे. 1 ऑगस्ट 2025 रोजी सगळ्या महाराष्ट्रात संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा फार महत्त्वाचा आहे. स्वच्छता, पर्यावरण, सफाई कामगार आणि आपण ह्याच्यावर हा सिनेमा बनलेला आहे. हा सिनेमा लोकांनी नक्की बघा. हा फार वेगळा सिनेमा आहे. आपण आम्ही खूप कष्ट करून हा सिनेमा बनवलेला आहे. प्रत्येक गोष्टीवर विचार करून आम्ही हा सिनेमा घेऊन आलेला आहे. हा सिनेमा पूर्णपणे पिंपरी चिंचवडमध्ये शूट झालेला आहे. या सिनेमामध्ये 3 गाणे आहेत. कैलाश खेर, सुनील चव्हाण, ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायलेले गाणे आहेत. आणि या सिनेमाचे 2 गाणे ऑलरेडी रिलीज झालेले आहेत. याचा टीझरही रिलीज झालेला आहे. रेडवर्ड मोशन पिक्चर तुम्ही जर सर्च कराल, रेडवर्ड म्युझिक, त्यामध्ये तुम्हाला गाणी आणि टीझर दिसेल. या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे की मराठी सिनेमा याचं बॅकग्राऊंड म्युझिक जे आहे हे आपण साऊथला केलेलं आहे. अजून त्यामध्ये काय टेक्नॉलॉजी घेऊन येऊ शकतो, काय चांगलं करू शकतो याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या सिनेमाला सेंट्रल गव्हर्नमेंटची चांगला प्रतिसाद आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने स्वच्छ भारतचं लोगो वापरायला परवानगी दिलेली आहे. अजून गाण्याचे कॉपीराईट्स पण दिलेले आहेत. सिनेमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनीही चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनीही पूर्णपणे पाठिंबा द्यायचा त्यांनी सांगितलेलं आहे. सिनेमा फार आगळा वेगळा आहे. आम्हाला फार अनुभव वेगळे आलेले आहेत. सिनेमा सगळ्या रिअल लोकेशनवर सिनेमा हा झालेला आहे. कारण सिनेमा शूट करत असताना कुठेही थांबला तिथं कचराच पाहिजे. कारण कचरे संबंध असल्यामुळे असे लोकेशन्स होते की तिथं कचरा आणि तिथं आमचा पूर्ण क्रू तिथं थांबलेला आहे. त्यामुळं फार टफ होतं शूट करणं. पण एक पॅशन म्हणतो ना, आणि तो गरज त्या सिनेमाची. त्यामुळे हा सिनेमा पूर्णपणे आम्ही त्या ताकदीने बनवलेला आहे. मला वाटतं की हा सिनेमा पिंपरी चिंचवडमध्ये शूट झाल्यामुळे अनेक वेगळी एक अभिमानाची गोष्ट आहे की ही भारतापर्यंत पोहोचणार आहे आणि खूप बदल घडणार आहे पूर्ण देशामध्ये. एक चळवळ म्हणू शकतो, एक मनोरंजनासाठी एक फार मोठं पाऊल आपल्या इथून चाललंय. तर हा सिनेमा नक्की सगळ्यांनी बघा. मी सगळ्या आपल्या पिंपरी चिंचवडकरांना सगळ्यांना सांगतो की हा सिनेमा आपल्या कुटुंबाबरोबर बघा. शाळेतल्या पोरांनी बगितलं पाहिजे, लहान थोरा सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आणि मी PCB न्यूज यांचं खूप आभारी आहे की त्यांनी ह्या सिनेमाला म्हणजे त्यांनी बोलवलं आणि ह्या वार्तालाप केली. खूप खूप धन्यवाद.